अरे भावाचं तू आहे नाव विसरलो, मी बापाचं नाव विसरलो. तुझ्यामुळे सगळं फॉल्ट आहे घरात. तुझ्यामुळे फॉल्ट होत नाही. माझ्यावर आलं तुमचं. काका हे कसं करतात मुजरा? देव काका मी रिटायरमेंट घेईन ना तेव्हापासून. हा देव माझ्या अंगात आलता का याच्या अंगात आलता? हा बाई ग कसं करमत नाही ग बाई ग. आईला म्हणूनच आम्ही आलोय ना. हा करमत नाही तुम्हाला तर. माझ्या घरी काय काम? काय म्हणजे काय होणाऱ्या बहिणीच्या घरी आलोय आणि काय माझ्या घरी काम? दिलाची राणी तू, सुरमई आणि तू होशील का माझ्या भावाची राणी तू? ती पडली मावाच्या प्रेमामध्ये, तिला बघशील का? तिने तिला बघशील का? काय पण बरोबर की नेसून थांबले साडे भाऊ तिला बघशील का? दुबई वरनं तो डायरेक्ट भावाला मेसेज करतोय. तेच तर मॅडम हसले ना. तुझं काय रे? अयो 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 अयो. मॅडम डान्स शिकवता का कराटे शिकवता पोरांना घरात? खरं खरं सांगा. काहीतरी शिकवत होते ना, काहीतरी चांगलं त्यांच्यावर संस्कारच करते ना. अशी का चुंडी मास्तर धरते? काय? संस्कार का? त्या दिवशी बोलला आमच्या शोधायचे नाच बरं. तिला मारू नको, गप्प बस. ती डायरेक्ट मी काय म्हणतोय, आमची. आमचा भाऊ दुबईहून येणार आहे नाही का? अरे रोजच येतोय तुमचा भाऊ दुबईवरनं. तुम्ही रोज भेटताय काय? म्हणलं सांगतो पण नाही. म्हणजे एका घरात मीटिंग फिक्स करताना आपल्याला सांगत नाही. अरे भाऊ म्हणलं होती नो, तुमचा भाऊ असं तुम्ही मला रोजच सांगताय. झालं भाऊ येतो तरी आपल्याला आय लव्ह यू म्हणते ते. नाचच नाही आपल्या वहिनीला. तिकडे सरक की इकडे. मी आय लव्ह यू आम्हाला म्हणते का भावाला म्हणते? बावळट बोलले मी, बावळट. बा म्हणजे आई, मला का ना बा? लव आणि यू. काय पण? आम्हाला इंग्लिश येते. That's it then. मॅडम I know how to speak English about English know how to I am speaking English. हाँ मेरी जान तेरे को रानी बना के रखूंगा. I am speaking better English, okay? No, you don't speak better English rather than my पुढचं काय असतं रे ते सांगा. हा as compared to is a comparative and me स्पोकन इंग्लिश. spoken English. Yes. किती निर्लज्ज माणसं आहेत. नो मॅडम, निर्लज्ज. ए घन तुझा घे. तिथंच घरी हो की नाही? बरं जाऊ दे चला. आय एम नो निर्लज्ज. आय एम सो गुड बॉय. मॅडम एकटा जीव सदाशिव मनचुकीचे या जीवाला भेटायला थोडं. ए हो तिकडं. हा तरी आता दिवस सदाशिव आमचा भाऊ तर मॅडम ह्याच्यापेक्षा पण त्याची हालत लय बेकार चालल्यात मॅडम. फक्त पैसाच कमवतोय, त्याला पोरीच नाही. तुम्ही करायला लग्न भावाशी? हा मॅडम. अरे माझ्या घरी येण्याचं कारण सांगा. भावाला. एक वही पुस्तक घ्यायचं काय ऐकतोय मग? ए, डान्स क्लासाचा हात डायरेक्ट मी काय म्हणतोय शिकवता होय. भावाशी एक काम करणार का, उद्या आपण मीटिंग ठेवू. तिकडं सरकून बोला की इकडे. मी काय म्हणते बसून बोला की आता. बसून घ्या मॅडम. अरे तू तिथनं लगेच बसाय निघाला. माझ्या घरात कोणीच बसायचं नाही आज, ठीक आहे? असं काही न्यू भावाने दिलेलं सोपं आहे. दुबई वरनं इम्पॉर्टंट कलर तुझ्या भावाला तिकडं मार. ए सोड चल. पळ चल. लागलं. ए, चल द्या घरी. आली कुठे? मम्मी कुठे? मम्मी कुठे? मम्मी इथं नसली मग काय झालं? मावतर आहे ना. ए तू तिथे नको ना बसू. तिला ना काय बोलत, कराटे चॅम्पियन. डिस्की ठेव ठेव ठेव. मला काय कुणाचं भ्याव का? बाबू तू त्याच्या नको नादी लागू, पडशील. बाबू तो डेंजर बाबू, त्याचा भाऊ चांगला आहे फक्त. लाजली मॅडम मॅडम मी काय म्हणतो, अरे हा तर त्यांचा वेळ अभ्यास हा करण्याचा. वेळ आपलाय. तुमचं माझ्या घरी काम काय आहे? आमचं तुमच्या घरी काम आहे की आम्हाला तुमचा हात पाहिजे. तुमचा हात माझ्या भावाच्या हातात आणि वाजणार गाडी. अरे बाहेर नाही भेटला तर घरी येता, घरी नाही भेटलं तर बाहेर भेटता. असं मला चैन सूप वात्रवाडी खाऊन सगळं. दुकानाला कोणी चेन फेकले त्यापेक्षा. मॅडम कसं आहे तुम्हाला सिटिंग अप. स्टँडअप मॅडम स्टँडअप. स्टँड अप. माझं घर आहे, मी बसू शकते. मग आम्हाला बसून नाही देणार होय तुम्ही? नाही. म्हणजे बापरे अजून लग्न व्हायचं बाकी आहे तरी भावाच्या सोफ्यावर बसून देत नाही. त्याला अभ्यास करून दे. मी काय म्हणतो मॅडम, भाऊ नाही तो का? गणिताचं पुस्तक पाठांतर करतो. किती शहाणा मॅडम स्टुडंट.
बघ काय करते. मॅडम नी आपण मला मी काय म्हणते मॅडम, माझा भाऊ काल जिमला गेला तर लय भारी दिसायला लागला. हा मॅडम. हे तू काल पण बोलला होता नवीन हो, काय नाही बोल. मॅडम, तुम्हाला नवीन. सांगतो, gym आमच्या मध्ये- भावाच्या मागे लय पुरी लागलेत पण आमच्या भावाला तुम्ही आवडताय. हा नवीन मॅडम. ती जिम मधली आणि पोरगी ती- त्याला ना सेटच मारून देत नाही हायला. ती काय म्हणते माहितीये का, पिल्लू मी तुझी मदत करू का, अशी बोलते डायरेक्ट. मग कर म्हणायचं ना. नाही ना असं तुम्ही म्हणलं पाहिजे. तुम्ही मदत पिल्लू केल्यावर माझा जीव जळतो ना, माझी मदत कोण करायचं काय नाही ते भावाला कशाला 10 जण बरोबर पाहिजे. तुम्ही म्हणलं पाहिजे ना, अहो आकाश मी तुमची मदत करू का, असं तुम्ही म्हणलं पाहिजे. कसं वन्स मोर. Not once, भाऊ. जिम मध्ये असं रुमाल घेऊन जायचा, आकाश तुझा घाम पुसू का, किती घाम येतोय बाळा तुला. नाही, अहो आकाश अहो आकाश तुमचं तुझा घाम घाम पुसू का. कानाखाली जाय काढ हो तिकडे. मी काय तुला खूप म्हणतोय? sweating ए, होतीये. चल तू आतमध्ये जाऊन झोप थोड्या वेळ जा. यो. आकाश तुला डंबर गप्पे. खरं लग्न पटकन राहू. मॅडम आमच्या भावाचा जीव असा तर माळायला लागलाय. आमचा भाऊ म्हणतोय कधी मी माझ्या पिल्लूला भेटेल आणि मॅडम. कधी माझी पिल्लू मला भेटेल. हा अरे आणि कधी मी माझ्या पोराला समजेल. हा. मॅडम आमच्या भावाचं स्वप्न काय माहितीये का, त्याला पोरगच पाहिजे. तुम्ही ना एक काम करा, या गावाचं नाव आहे ना वात्रवाडी टाईप पंचायतवाडी लिहून टाका. पांचेटवाडी नाही मॅडम, पांचेटवाडी असते आमच्या भावाचं नाव आहे. लय पंचायत तुम्ही आजकाल लागायला लागलाय नाही काही. बरं मी काय म्हणतो मॅडम, नाही का तुम्हाला पोरगी नको नाही का, आमच्या पोराला भाऊ पोरग पाहिजे, तुम्ही पोरीची काय अशा अपेक्षा ठेवू नका. ए आम्ही फॅन लाव होय. आणि मॅडम तिने वाचतोय ठाव यार पुस्तक. अरे आम्हाला अभ्यास करू दे ना. लिंबू पाणी घेऊन ये लवकर. अरे काय होतंय मॅडम, तुम्हाला सांगतो माझा बिझनेस आहे, मला भूत काढते ती, तिला पाठव माझ्याकडे, ही भूत लागली हिला मारती. अयो पहिलं तुझ्यातलं घुसलेलं बोलते काय. मॅडम आणि तुमच्याकडे जर पोरीची अपेक्षा अशा नसते, अशी पोरगी नका ठेवू. हा मॅडम. लय माहिती राव. हा मॅडम. मी पोरगं पाहिजे नसते तर असं पण नका ठेवू. एवढी अरे बापू काय तुमच्यासारखं मंद बुद्धी बावळट. माया देता. मला अटक करा काय म्हणते मॅडम. मला जात घ्या. मॅडम माझे लय हात खाजवायला लागले तर एवढा झाला. त्याला बसून अभ्यास करतो त्याचं काही तू निघ तू निघ. मॅडम Life is rubber world, वहीनी अवेलेबल आ गया हमारा भाई दिल लुटाने दिल आ- चुराने मैं आ गया. तू नाही तेरा भाई बा. हा, भाई आ गया. हे जे काय बाबा तू जाणं मागत Life is rubber world, girlfriend awesome. मी तुला इमानदारीने सांगते तू जा. हो, वहिनी. आम्ही पण तुम्हाला इमानदारीने सांगतो आमच्या भाषेत लग्न करा. काय म्हणते? नाही तर नाही का अशी एका रात्रीत 12 वाजले ना लगेच 12 वाजून 2 मिनिटात तुम्ही गायब होता. हा मॅडम. ठीक आहे हो, मला मॅडम काय- मॅडम सिंड्रेला बनवून सिंड्रेला. एक झाले आधीच गरम होते का मॅडम आमच्या नाक. नाकडे तशी काळी भावली तर काळ्या भावलीला अशी सुई टोचवली की तुम्हाला दुखतले. माझ्याकडे निळी पिवळी हिरवी जांभळी म्हणलं तुम्ही नाही. टोचवल काय आणि तुम्हाला काय करल. बिझनेस तुमचा टीचर आहे का तुम्ही बावळे Yes, sir. हा डोंगी बाबा आहेत काय तुमच्या? पाटील बाबा पाटील डोंगी बाबा. मी इमानदारीने सांगते माझ्या वडिलांबद्दल काही पण बोलायचं नाही. चल 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 करायचं नाही कळलं ना. एकतर देते कसं मामा पोरगी देते दुसरी आपल्यासाठी लग्न कसं नको. तू एका जागी बसणार आहेस का आगाऊपणा करू नको. ऐक ना. मॅडम पाहिलं तुम्हाला लय भारी प्लॅन सांगायचं राहिलं. आता भाऊसन मॅडमचं लग्न होते त्याच मंडपात मी माझं पण उरकून टाकतो ना लग्न. तुझ्यासोबत मी येतो ना. हा अरे मॅडम तुमची अशा पोरं- बेड्या लागतील बालविवाहामध्ये बेड्या लागतील. आम्हाला आमचा भाऊ काय खंबीर ते सगळं तुम्ही. हा कळलं काय मॅडम पण नाही का अशी लांब न बागते म्हणतो नको बाबा इथं आकाश. लक्षात ठेवा या वाचटवाडीमध्ये ना विसरलंय नाही मॅडम आमचं आडनाव आठवते मला आकाश पाटील. अरे ते भावाचं आहे. तू नाव विसरलं मी बापाचं नाव विसरलो. तुझ्यामुळे फॉल्ट होतो हे झालं माझ्यावर आलं. तुमच्या पप्पा मध्ये फॉल्ट नाही मॅडम पाटील मामा मध्ये फॉल्ट आहे. तुमच्या पप्पामध्येच फॉल्ट आहे. मॅडम आमच्या पप्पा मध्ये फॉल्ट हा ना. आमच्या आईसमोर असं बोलून दाखवा मग ती तुम्हाला उत्तर देईन. कळलं का आता आम्ही उत्तर दिलं असताना आमची बाई लागलंय मला जोरात. आमची आई डायरेक्ट तुम्हाला भांडी घासायला लावल. हा. म्हणून भांडी घास पोरी नाही. तू माझ्या पप्पांमध्ये फॉल्ट काढते मग आम्ही तीन तीन कस काय इतकी खंबीर. तुझं आडनाव काय आहे? अरे तुझा भाऊ आहे रोमी तेच काय आपला असेल? बाप आहे की पाटील आपलं आडनाव आहे. हा, हा. ओके.
तो आडनाव विसरला होता. काय विषय काय होता, मी म्हणलं तो आडनाव विसरलाय हा. काय, मग तू काय म्हणलं तुझ्यात फॉल्ट कदाचित पप्पा मध्ये फॉल्ट असं विसरायचा नाही, पप्पा- कळलं का. मॅटर काय झालं माहितीये का, वात्रडवाडीत माझ्या पप्पा लहानपणीपासून राहतात ना मॅडम. ते पोरं नाही का आपल्या बाय बे सगळं वात्रडवाडीत पप्पाच्या सगळं मागे फिरायचं ना राहतात. तुझ्या हा पप्पा. फिराय तुम्ही तुम्हाला सांगतो पप्पा नाही कोण, आप्पा. आप्पा नाही पप्पा. पप्पा त्यांना मारून दे गप्पा. तुम्ही आता मला काय म्हणायचंय, तुम्ही ना फक्त हा म्हणा लागण्यासाठी राहू. आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ. वात्रटवाडीमध्ये ना आपल्याला चालते लाखाशिवाय बातम्या वडापाव शिवाय खात नाही बाई. तुमच्या ना तुमच्या दोन्ही बहिणीसोबत लग्न करायची ताकद ठेवतो. डाऊट सांग ना. डाऊट सांग नाही ते तुझ्याच मावसा डाऊट आम्ही झाला महिना क्लिअर करतो तो सुटत नाही तुझं. तिथे जाऊन बस युट्यूब वर बघ. हा कळलं का? इतर डाऊट सुद्धा नाही YouTubeवर आपलं. माझं पुस्तक आहे त्याच्यावर लेक्चर हा, लेखकच मी आहे त्या पुस्तकाचा. हा कळलं का? आणि अजून काय पप्पाला राहिला असेल तर पण मला- नाही लेखक हो पब्लिशर भाऊ आणि लिहिणार ते सॉरी ब्रँडिंग सगळं मी नॉलेज माझं होते त्याला मी सांगितलं. नाही ब्रँडिंग माझं होतं, नॉलेज तुझं होतं. नाही नॉलेज तुझं होतं, ब्रँडिंग माझं होतं. घरी ठरवून जा नाही सर्व. मला काय म्हणायचं, आपण तुम्ही निवांत ना- बसू. पण आता ही वहिनी दोघांची आता वहिनीच काढायची आपल्याला. ते जाऊ दे, पण आपलं मॅटर काय आहे मॅडम, तुमच्या ज्या 2 बहिणी आहेत ना, तू तिकडं सरक की. मैडम केलं का पर जैसी बात छोटी बात. दिल भी पराया धन होता है आज आपने साबित कर दिया शाखा. शाखा नाही शाहरुख खान. मॅडम मी काय म्हणते, तुम्ही कटरीना कैफ आहेत का? कशाला राहू मॅडम. मग काय करायचं मी कोणी असं. मग आमचा भाऊ तुम्हाला एवढं कसं आवडायला लागलं? हा मॅडम असं मॅडम मी बोलले होते हो कधी. काल म्हणलं बघा मी कटरीना कैफ आहे, दीपिका पादुका आहे. मॅडम माझ्याकडे प्रूफ आहे. आणून दाखव. आणून थांबा. मॅडम तुम्ही बांगल्यात आले ते बांगल्याचा सीसीटीव्ही दाखवला तोच लय मोठं प्रूफ या बांगल्यात फक्त. चला मॅडम सांगा का आपल्या बंगल्यात नाही का पार्टी ठेवली तुम्हाला येतं आणि तो तुम्ही? रोजच पार्टी करत असतो. मग मॅडम एवढा पैसा कशाला काय पुरायला ठेवला? आज एक काम कर, माझ्यासाठी पार्सल घेऊन ये. काय चिकन आहे खातान का? नाही मग बस मग ते तुम्हाला आणायचंच नव्हतं ना. बस बोलले तुम्ही नॉनव्हेज मला खाता. आणायचंच नाही. अरे अक्कल पाहिजे, आषाढी महिना चालू आहे, वारकऱ्यांचा महिना. तुम्ही चिकन वारकरी आहेत का? हो वाय घातली. माळ घातली. आता मी ती मग गुळाची माळ आहे का? बोललो कुठे मान मला वाटतं म्हणायचं. कुठे माळ मॅडम? ठेवली. कुठं? अशा तुमच्यासारखे नमुने भेटतात ना, ठीक आहे. त्यांची नजर पडू नये म्हणून. अहो जिमला बिमला जातो थोडं प्रोटीनचं खातो त्यामुळे ते थोडं होऊन जातं. ठीक आहे तुम्ही म्हणताय तुम्ही वहिनी बनले ना मी नॉनव्हेज सोडून दे ना वर्षभरासाठी. आणि लग्न पण नाही करायची ब्रह्मचारी बनले मी. कळलं का? लग्न पण नाही करायचं मी. तुम्ही हा बोलत ना मॅडम. मी आपला नाहीच असं- बोलणार आहे. आयुष्यभर तुम्ही मागे लागले तर मी नाहीच बोलणार मॅडम आहे. मॅडम, आयुष्यभर माझ्या मा- प्रेमात मला बघता ना का मी लग्न नाही कारण तुम्ही फ्युचर बघता ना का. आपल्या भावाचं बघ मॅडम उलट पुढे बघ. रस्त्याने जरी कोणी दिसली तर तिला धरून निघशील घरी. मॅडम, क्वालिटी शपथ कच काय ओळखलं नाही. क्वालिटी आता ओळखली मी चांगली. मॅडम मग तुमचं काय करायचं आम्ही? मी माझ्या घरी सुखी आहे. मग आमच्या भावाला तुमच्या घरी आणू का? आमच्या घरले मोठे आहे. संबंध येत नाही. मग मॅडम मग वेगळं राहील लावतंय का आमच्या होय, अजून लग्न झालं पण नाही जी विचार कसले राहू. हा लगेच वेगळं जायचं आई बापाला सोडून जायचं म्हणजे आपला भाऊ. वेगळं सोड. सकाळी तर काय म्हणत होती वात्रवाडीतली नाही का माझ्या नाव कारण मी तुमच्या भावासोबत लग्न करते. आयुष्यपत अख्खं गाव प्लॅनिंग करायलाय. हा आपलेच गद्दार निघाले. आपलेच जातात निघाले राव. बाकीच्यांकडनं काय काय करायचं? तुम्हाला कळलं ना मी गद्दार आहे. नाही निघायचं. मॅडम. अजून काय केलं नाही. मॅडम तुम्हाला ना रिंगच्या साबणात असं आहे ना बुचकाळू आहे ना गद्दार पासून ना इमानदार बनवून कळलं का? आणि तुला एरियल मध्ये बुचकाळून फेकून दिली तू. इथून माझ्या वडिलांना सांगत नाही म्हणून. ज्या दिवशी मी माझ्या वडिलांना फोन करेन ना त्या दिवशी लगेच वडील नाही का भाऊ निघायचं नाशी पिंटोच. मॅडम याला फिट. मॅडम आम्हाला आले त्याच्या काय ग काय तुला प्रॉब्लेम आहे लग्न करायला भाऊ सोबत? हा मॅडम देव आले मॅडम. सांग तुला काय प्रॉब्लेम आहे का भस्म करू तुला? कर बघू मला पण ताकद कर. केलं असं तू आमच्या कुळाच्या कळलं का? मी तुझा कुळदेव आहे. मला तू मुजरा पण नाही केला बाई. चल चल मॅडम, पाय पड मुजरा माझ्या. ए बे, अरे तुम्ही काय करा मॅडम, तुम्ही आधी आहात. तूच नाही करत ती काही डॉबल्याचं करणार आहे का? तू आधी खर्च पटकन मुजरा देव आला तुमचा. ऐका ना देव काका हे कसं करतात मुजरा? देव का मी रिटायरमेंट घे ना देवापासून. कशी मुजरा कसं करतात? असं करतात का? देव काका मुजरा करून दाखवा देव काका. नको करू तू.
मॅडम, तुला इतकं तुमच्या तुझ्या भावाला आमिर कुणी बनवलं दुबई त्याला कुणी पाठवलं मॅडम आमचे देव काकांनी देवाला नाव गाव ए माझं झाड तोडशील बरं. ह्याला काय नाव गाव देवाला कुठल्या देव काका आहेत ते आमचे. असा कुठला देव येतो माझ्या जर अंगात नको चल मुसरा कर. माझ्या अंगात आला ना मी एका झटक्यात प्रश्न सोडवते नाही झालं मी तर माझ्या घरी तर लोकांना माहिती पडलं माझ्या अंगात येते चल नी कडकडे लग्न कर भावासोबत आधी शेंडे टाइमपास केलाय ह्याला मुजरा येत नाही म्हणून म्हणतो तू आमच्या घराची सून बन. बघ की त्याला लग्नाचं वेळ आलंय कुठून काय माहिती देव काका टाइम हो, बालका. आता या आपल्या नशेत. मन पण नाही घेतलं मी काय म्हणते देव काका आपल्या नशेत आहे देव काका. मन देव पण काका आपल्या शेतात मानतो हळद कुंकवाचं मागत गेलेली मन पण आम्ही नाही ठेवत हात चल एक बिडी पण मला ए, बावळट आमच्या घरात बिडी बिडी काही नसतं देव काका आता जागेवर. ए, पाणी आण. चक्कर आली मला पाणी दे. चल ना आमच्या वहिनीच्या घराच्या बाहेर ते नको आलं ग्लासात आण. हा, बरं, ग्लासात नाही इथं थंड आहे. हा पाणी पाच मला देव माझ्या अंगात आलता का याच्या अंगात आलता हा ए, काय पाणी हा? पाणी अरे तुला पाणी प्यायचे का देव काका देव गेला जा तिथं जाऊन पी. हा ना. मी काय म्हणते बस. अरे पहिलं देव म्हणजे माझा आम्ही देव येतो आणि ह्यांना आमिर करतो आणि देव काकाला विसरते तू हा हमें तो अपना नहीं लुटा इन गैरों में कहा दम था मैडम, रोड- हमारी बोलती नहीं डूबती जहाँ पानी कम होता है रडू नका मॅडम आमचा भाऊ ए गप गप रडू नका मॅडम आमचा भाऊ तुमचाच होणार आहे फक्त. जा ना चल बाबा. जातो देवाला नामकाला काय पण नाही पडली देव घरात तर मित्रांनो कसं वाटलं आजचा आमचा भाग आणि आवडला असेल तर नक्की एक लाईक कॉमेंट शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की कर आणि गाईज भरभरून प्रेम देत आहे त्याकरता मनापासून लव यू बाय.